Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर मायसेल्फ प्रोफेसर KG घरसासी आणि मी जो तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला आहे तर व्हेकल सिस्टीम्स मेंटेनन्स. सब्जेक्ट कोड असणार आहे 22065. तर आपण चॅप्टर नंबर 1 बघत होतो, ऑटोमोबाईल वर्कशॉप टूल्स इक्विपमेंट अँड मेंटेनन्स मॅनेजमेंट, आणि हा चॅप्टर नंबर 1चा व्हिडिओचा पार्ट नंबर 3 असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले कुठले असणार आहेत बघा. तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, तर व्हॉट इज मीन बाय प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ते आपण बघणार आहे, आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स व्हेकलचा कसा केला जातो आणि का केला जातो ते आपण स्टडी करणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे ते ब्रेकडाऊन मेंटेनन्स. तर ब्रेकडाऊन मेंटेनन्स व्हेकलचा का केला जातो आणि कसा केला जातो, हे दोन जे टॉपिक असणार आहेत ते आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, तर बघा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स सिस्टीम इज युज्ड टू फाइंड आउट ट्रबल्स इन द व्हेकल सिस्टीम अँड एलिमिनेट इट बिफोर द ब्रेकडाऊन ऑकर्स. म्हणजे काय, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स कधी केलं जाणार आहे, व्हेकलचं जेव्हा ब्रेकडाऊन व्हायच्या आधी आपण जे मेंटेनन्स करणार आहे त्याला म्हणायचं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. किंवा व्हेकलचं ब्रेकडाऊन होऊ दे. ब्रेकडाऊन म्हणजे काय, व्हेकलमध्येच रस्त्यात बंद पडू नये किंवा व्हेकलचा एखादा ॲक्सिडेंट होऊ नये, त्याच्यासाठी जे मेंटेनन्स केलं जाणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणणार आहे. द प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स सिस्टीम हेल्प्स टू फाइंड आउट रिझन्स लीडिंग टू ब्रेकडाऊन अँड रिपेअर देम इन अ मायनर स्टेजेस टू अवॉइड ब्रेकडाऊन. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स सिस्टीममध्ये काय येणार आहे तर ब्रेकडाऊन होऊ नये म्हणून जे जे आपल्याला एफर्ट्स घेता येईल ते सगळे एफर्ट्स आपण घेणार आहे. त्याच्यामध्ये काय येणार आहे तर रेग्युलर व्हेकलचा चेकअप असेल, त्याच्यामध्ये काय असणार आहे, टायर प्रेशर चेकिंग किंवा ब्रेक सिस्टीम चेकिंग, इलेक्ट्रिकल सिस्टीम चेकिंग, हे जे सगळे पार्ट येणार आहे ते सगळे पार्ट कशामध्ये येणार आहे तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स सिस्टीममध्ये येणार आहेत. आणि हे जर आपण चेकअप रेग्युलर करत असेल तर त्यामुळे काय होणार आहे, व्हेकलचं जे ब्रेकडाऊन होणार आहे ते व्हेकलचं ब्रेकडाऊन आपण तिथं अवॉइड करू शकणार आहे. सो रिपेअर वर्क done in preventive maintenance require lesser time than the breakdown maintenance. Thus the chances of a breakdown avoided in the preventive maintenance. आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जर आपण रेग्युलर करत असेल तर त्यासाठी लागणारा जो टाईम असणार तो एकदम कमी असणार. म्हणजे काय, टायर प्रेशर चेक करणे किंवा रेग्युलर इलेक्ट्रिक सिस्टीम चेक करणे, त्याच्यानंतर ऑइलिंग ग्रीसिंग करणे, याच्यासाठी लागणारा जो टाईम असणार तो एकदम कमी असणार आहे. याच्या उलट जर ब्रेकडाऊन गाडी झाली, रस्त्यातच बंद पडली, तर काय होणार, तिथून पुढं तुम्हाला मेकॅनिकला बोलवावं लागेल, किंवा जर जास्तच गाडी कंडिशनमध्ये नसेल तर काय करायला लागणार, तिथून गाडी तुम्हाला परत गॅरेजमध्ये न्यावी लागेल. तर यासाठी जो लागणारा टायमिंग असणार तो फार जास्त असणार. त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये जो टायमिंग लागणार आहे किंवा मेंटेनन्सचा जो कालावधी असणार तो एकदम कमी असणार. आणि त्यामुळे काय असेल, जर आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स व्हेकलचं प्रॉपर करत असेल तर व्हेकल ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. ऑब्जेक्टिव्ज ऑफ अ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत बघा. तर फर्स्ट वन काय, मॅक्झिमम अवेलेबिलिटी ऑफ द व्हेकल बाय अवॉइडिंग ब्रेकडाऊन. म्हणजे जर आपण प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करत असेल, एका प्रॉपर टाईम इंटरवलवर करत असेल, तर त्यामुळं काय होणार आहे, व्हेकल जी असणार आहे ती व्हेकल आपल्याला मॅक्झिमम रनिंग कंडिशनमध्ये अवेलेबल राहणार आहे. आणि त्यामुळं काय होणार आहे, व्हेकलचा जो ब्रेकडाऊनचे चान्सेस आहेत ते एकदम कमी होणार आहेत. सेकंड वन आहे इन्क्रीज्ड सेफ्टी ड्यू टू रिड्यूस्ड ब्रेकडाऊन. तर आता आपण जर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स प्रॉपर व्हेकलचा करत असेल तर काय होणार आहे, व्हेकलची सेफ्टी कायम इन्क्रीज्ड राहणार आहे. म्हणजे काय, प्रॉपर जर आपण ब्रेक चेक करत असेल, प्रॉपर इलेक्ट्रिकल सिस्टीम चेक करत असेल, प्रॉपर ल्युब्रिकेशन करत असेल, तर आपल्याकडे एक गॅरंटी राहणार आहे की आपली व्हेकल रनिंग कंडिशनमध्येच मध्ये बंद पडणार नाही किंवा ॲक्सिडेंटचे चान्सेस कमी असणार आहेत. त्यामुळं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जर आपण प्रॉपर करत असेल तर ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस फार कमी आहेत व्हेकल. देन थर्ड वन आहे लेसर एक्सपेंडिचर ऑन रिपेअर्स. आता प्रॉपर जर आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करत असेल तर काय होणार आहे, जे रिपेअर असणार आहेत किंवा जे पार्ट्स तुमचे डॅमेज होण्याचे चान्सेस असणार आहेत ते फार कमी असणार आहेत. त्यामुळे काय होणार आहे, तिथं रिपेअर वर्क करण्याचे तुम्हाला चान्सेस फार कमी राहणार आहेत. आणि त्यामुळे काय होणार आहे, तुमची तिथं कॉस्ट वाचणार आहे. जर आपण प्रॉपर ऑइल ग्रीसिंग करत असेल, प्रॉपर जर मेंटेनन्स करत असेल तर व्हेकल ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस फार कमी असणार आहेत. आणि त्यामुळे काय होणार आहे, व्हेकलची रिपेअरी करण्याचे पण चान्सेस फार कमी येणार आहेत. त्यामुळे काय होणार आहे, आपलं तिथं कॉस्ट कटिंग होणार आहे. नेक्स्ट आहे गुड कंट्रोल ऑन अ इन्व्हेंटरी ऑफ अ स्पेअर पार्ट्स. म्हणजे जर आपण प्रॉपर
प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केला तर आपल्याला काय होणार आहे, जे व्हेकलचे पार्ट्स असणार आहेत ते डॅमेज होण्याचे चान्सेस फार कमी असणार आहे. नेक्स्ट आहे लेसर वेअर अँड टेअर ऑफ द कॉम्पोनंट अँड विच कॅन इन्क्रीजेस द लाईफ ऑफ अ व्हेकल. आता प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये काय आपण प्रॉपर ऑइल चेंज करत असेल, प्रॉपर ल्युब्रिकेशन करत असेल, प्रॉपर कूलंट वगैरे सगळं चेंज करत असू तर काय होणार आहे, जे व्हेकलचे कॉम्पोनंट्स असणार आहे त्यांचं वेअर अँड टेअर असणार आहे ते फार कमी होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, कॉम्पोनंटची लाईफ तिथं वाढणार आहे आणि जर कॉम्पोनंटची लाईफ वाढली तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, व्हेकलची लाईफ पण तिथं वाढणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे इन्क्रीज्ड सेफ्टी ऑफ ड्रायव्हर, पॅसेंजर्स अँड रोड युजर्स. तर आता आपल्याला माहिती आहे की आपण प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स व्हेकलचा करतो, त्यामुळं आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येणार आहे की आपली जी गाडी असणार आहे ती मध्येच बंद पडणार नाही. त्यामुळे जे ड्रायव्हर असेल, पॅसेंजर असेल किंवा रोड युजर असेल ह्यांची सेफ्टी तिथं इन्क्रीज होणार आहे. म्हणजे ड्रायव्हरमध्ये पण कॉन्फिडन्स येणार आहे की बाबा आपली व्हेकल प्रॉपर रनिंग कंडिशनमध्ये आहे. तोच कॉन्फिडन्स परत पॅसेंजरमध्ये येणार आहे आणि रोड युजर्समध्ये पण काय तर ॲक्सिडेंट होण्याने ह्याचे चान्सेस फार कमी असणार आहे. तर हे सगळे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचे. नेक्स्ट वन आहे कॉम्पोनंट्स ऑफ अ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचे कॉम्पोनंट्स कुठले कुठले आहेत बघा. तर फर्स्ट वन आहे चेकअप ऑफ व्हेकल. तर आपण काय केलं पाहिजे, जे रेग्युलर व्हेकलचं चेकअप असेल ते रेग्युलर व्हेकलचं चेकअप करायचं. म्हणजे काय असणार आहे, रेग्युलर आपण व्हेकल चालू करण्याच्या आधी काय करायचं, जर टायर प्रेशर असेल टायर प्रेशर चेक करायचं, त्याच्यानंतर ब्रेकची कंडिशन चेक करणे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल सिस्टीम चेक करणे म्हणजे हेडलाईट्स असतील, टेल लाईट्स असतील, इंडिकेटर असतील किंवा क्लचचा परफॉर्मन्स चेक करणे. तर हे जे रेग्युलरचं व्हेकलचं जे चेकअप असणार आहे ते रेग्युलर व्हेकल चेकअप कशामध्ये येणार आहे तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये येणार आहे. नेक्स्ट आहे ल्युब्रिकेशन. तर ल्युब्रिकेशन जे जे पार्ट मुव्हिंग असणार आहेत किंवा ज्या ज्या पार्टमध्ये मोशन असणार आहे त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, ल्युब्रिकेशन करावं लागणार आहे. त्यामध्ये काय करावं लागणार तर आपण ल्युब्रिकेटिंग ऑइलची लेवल वगैरे चेक करणे किंवा ल्युब्रिकेशन जे ऑइल असणार आहे ते प्रॉपर पिरियडमध्ये रिप्लेस करणे. तर या सगळ्या गोष्टी असणार आहेत त्या सगळ्या पण कशामध्ये येणार आहे, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये येणार आहे. नेक्स्ट आहे प्लॅनिंग अँड शेड्युलिंग. तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचं आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. म्हणजे आपण प्लॅनिंग करताना डेली कुठला कुठला मेंटेनन्स करायचा आहे, वीकली कुठला मेंटेनन्स करायचा आहे आणि मंथली कुठला मेंटेनन्स करायचा आहे, ह्याचं प्लॅनिंग आणि शेड्युलिंग आपल्याला करायचं. म्हणजे डेली आपण व्हेकल चालू करायच्या आधी काय करायचं तर टायर प्रेशर चेक करणे, इलेक्ट्रिकल सिस्टीम चेक करणे, ब्रेक चेक करणे, हे आपण डेली एक व्हेकल चालू करण्याच्या आधी 5 मिनटं करू शकतो. त्याच्यानंतर वीकली आपण काय चेक करणार आहे तर वीकली जो व्हेकलचे सस्पेन्शन असतील किंवा वीकली जो व्हेकलचं वॉशिंग वगैरे असेल तर हे सगळे जे परफॉर्मन्स असतील ते आपण वीकली करणार आहे. आणि मंथली काय करणार आहे तर ऑइल चेकअप करणे किंवा कूलंट लेवल चेकअप करणे. तर हे जे पॅरामीटर्स असणार आहेत ते आपण मंथली करणार आहे आणि त्याप्रमाणे आपण व्हेकलचं काय करायचं आहे, प्लॅनिंग आणि शेड्युलिंग करायचं आहे. म्हणजे या वीकमध्ये आपण काय चेक करायचं आहे, पुढच्या वीकमध्ये काय चेक करणार आहे, त्याच्या पुढच्या वीकमध्ये काय चेक करणार आहे. तर अशा प्रकारे व्हेकलचं प्लॅनिंग आणि शेड्युलिंग करायचं आहे. नेक्स्ट आहे रेकॉर्ड्स अँड ॲनालिसिस. तर आता प्रत्येक वेळी जे आपण चेकिंग केलं त्याचे रेकॉर्ड्स ठेवायचं आणि त्याचं ॲनालिसिस करायचं. म्हणजे या वीकमध्ये आपण काय चेक केलं तर व्हेकलची सस्पेन्शन सिस्टीम असेल ती चेक केली. तर सस्पेन्शन सिस्टीममध्ये त्याचे काय रेकॉर्ड्स असतील तर रेकॉर्ड्स आपल्याला मेंटेन करायचे. जर व्हेकल सिस्टीम प्रॉपर असेल तर आपण तिथं व्हेकल सिस्टीम प्रॉपर आहे असं नोट डाऊन करायचं. किंवा अदरवाईज जर काय तर प्रॉब्लेम असेल, सस्पेन्शन स्प्रिंगमध्ये प्रॉब्लेम असेल, कॉईल स्प्रिंगमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा एखादा सस्पेन्शनचा पार्ट थोडासा डॅमेज झाला असेल आणि तो पुढं आपल्याला रिप्लेस करावा लागेल 1 महिन्यानं, तर तसं आपल्याला तिथं नोट डाऊन करायचं. म्हणजे प्रत्येक वेळी आपण व्हेकलचं जो मेंटेनन्स करणार आहे त्याचा प्रत्येक मेंटेनन्सचा आपल्याला तिथं रेकॉर्ड्स मेंटेन करायचे. आणि नेक्स्ट वन आहे स्टोरेज ऑफ अ स्पेअर पार्ट. तर आता आपल्याला लक्षात आलं की या वीकमध्ये आपण एखादा मेंटेनन्स केलेला आहे आणि आपल्याला स्पेसिफिक पार्ट तो पुढच्या वीकमध्ये किंवा पुढच्या मंथमध्ये लागणार आहे. तर आपण काय करायचं, तो पार्ट जाऊन काय करायचं आहे तो परचेस करायचा आणि तो आधीच आणून ठेवायचा. जेणेकरून काय होईल, तो आपल्याला स्पेअर पार्ट किंवा तो पार्ट जेव्हा डॅमेज होईल तेव्हा आपल्याला तो लगेच रिप्लेस करता येईल. तर अशा प्रकारे हे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स सिस्टीम असणार आहे. ही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स सिस्टीम वर्क होते. नेक्स्ट वन आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ अ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचे ॲडव्हान्टेजेस काय बघा. फर्स्ट वन आहे इन्क्रीज्ड परफॉर्मन्स अँड लाईफ ऑफ अ व्हेकल. म्हणजे आपण जर व्हेकलचा प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करत असेल तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, व्हेकलची लाईफ इन्क्रीज होणार आहे आणि व्हेकलचा परफॉर्मन्स पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. नेक्स्ट सेकंड वन आहे रिडक्शन इन अ ब्रेकडाऊन ऑफ अ व्हेकल. आता हे कसं असणार आहे, जर आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स प्रॉपर करत असणार तर काय होणार आहे, व्हेकल ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस फार कमी असणार आहे.
नेक्स्ट थर्ड वन आहे इन्क्रीज्ड सेफ्टी ड्यू टू रिड्युस्ड ब्रेकडाऊन. म्हणजे काय होणार, आता आपल्याला माहीत आहे की व्हेकलचं ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस फार कमी असणार आहे, त्यामुळे तिथं सेफ्टी आपली इम्प्रूव्ह होणार आहे, म्हणजे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस कमी असणार आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे, जे ड्रायव्हर्स असतील, पॅसेंजर असतील किंवा रोड युजर्स असतील त्यांची सेफ्टी इन्क्रीज होणार आहे. नेक्स्ट फोर्थ वन आहे इट इन्शुअर्स द ड्रायव्हर सेफ्टी. म्हणजे काय असणार आहे, प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केला असेल तर व्हेकलची रनिंग कंडिशन ही गुड असणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, ड्रायव्हरची सेफ्टी तिथं इम्पॉर्टंट असणार आहे. आणि नेक्स्ट आहे इट मिनिमायझेस द वेअर अँड टिअर ऑफ द व्हेकल. प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करत असेल, प्रॉपर ल्युब्रिकेशन, कूलिंग वगैरे आपण जर करत असेल तर व्हेकलचे जे पार्ट्स असणार आहेत ते सगळे पार्ट्स काय होणार आहेत, वेअर अँड टिअर होण्याचे चान्सेस फार कमी असणार आणि त्यामुळे काय होणार आहे, ऑटोमॅटिकली व्हेकलची लाईफ इन्क्रीज होणार. तर हे सगळे ॲडव्हान्टेजेस असतील ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. नेक्स्ट वन आहे ब्रेकडाऊन मेंटेनन्स. तर ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजे काय, breakdown maintenance system is the attention provided when a motor vehicle is stopped due to faults created during the running. These faults may be starting difficulties, puncture, electrical faults, fuel supply fault, overheating, accident etc. म्हणजे काय असणार आहे, आपण व्हेकलचा प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केला तरी पण काय होऊ शकते, कधी कधी मध्येच व्हेकल बंद पडू शकते ड्यू टू अनअवॉइडेबल रिझन्स. तर ते कुठले कुठले रिझन असतील, त्याच्यामध्ये स्टार्टिंग डिफिकल्टी असेल, म्हणजे स्टार्टिंग सिस्टीममध्ये एखादं फेल्युअर आलं किंवा पंक्चर झाली व्हेकल तुमची, इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये एखादा फॉल्ट आला, फ्युएल सप्लाय सिस्टीममध्ये फॉल्ट आला किंवा गाडी ओव्हरहिटिंग झाली किंवा ॲक्सिडेंट, या सगळ्या कारणामुळे काय होऊ शकते, तर व्हेकल तुमची ब्रेकडाऊन होऊ शकते किंवा मध्येच रस्त्यात बंद पडू शकते. तर त्यावेळी जो आपण मेंटेनन्स करणार आहे, म्हणजे व्हेकल ब्रेकडाऊन झाल्यानंतर व्हेकल तुमची जेव्हा मध्येच रस्त्यात बंद पडणार त्यावेळी जो आपण तिथं मेंटेनन्स करणार आहे त्या मेंटेनन्सला आपण काय म्हणणार आहे, तर ब्रेकडाऊन मेंटेनन्स. देअर आर टू मेन रिझन्स फॉर द ब्रेकडाऊन ऑफ अ व्हेकल. तर व्हेकलचे ब्रेकडाऊन होण्याचे दोन कारण आहेत. एक काय असणार आहे, ड्यू टू अनप्रेडिक्टेबल फेल्युअर ऑफ अ कॉम्पोनंट्स विच कॅनॉट बी प्रिव्हेंटेड. म्हणजे काय असणार आहे, कॉम्पोनंटचं आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केलं तरी पण काय होऊ शकतो, तो मध्येच एखाद्या वेळी रनिंग कंडिशनमध्ये बंद पडू शकतो. तर त्यावेळी तिथं व्हेकल तुमची काय होऊ शकते, ब्रेकडाऊन होऊ शकते. आणि सेकंड वन काय, ड्यू टू ग्रॅज्युअल वेअर अँड टिअर ऑफ द पार्ट्स ऑफ द व्हेकल. म्हणजे काय, तर जे व्हेकलचे पार्ट्स असणार आहेत ते हळूहळू काय असणार आहेत, रनिंग कंडिशनमुळे काय होतं, त्यांचं वेअर अँड टिअर इन्क्रीज होत जातं आणि एक कंडिशन अशी येते की त्या कंडिशनला ते पार्ट्स ब्रेक होतात. तर त्यावेळी पण व्हेकलची काय होऊ शकते, तुमची रस्त्यात ब्रेकडाऊन होऊ शकते. तर हे दोन रिझन्स आहेत ब्रेकडाऊन होण्याचे व्हेकल. नेक्स्ट वन आहे ब्रेकडाऊन मेंटेनन्स ऑकर्स वेन. म्हणजे ब्रेकडाऊन मेंटेनन्स कधी कधी होऊ शकतो किंवा ब्रेकडाऊन कधी कधी होऊ शकते. फर्स्ट वन काय, फेल्युअर टू रिप्लेस द वॉर्नआउट पार्ट्स. म्हणजे काय माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की एखादा पार्ट आपल्या व्हेकलचा वॉर्नआउट झाला असेल किंवा ब्रेक्स असतील, क्लचेस असतील, हे सगळे वॉर्नआउट झालेले आहेत तरी पण आपण ते रिप्लेस केले नाही तर काय होणार आहे, एक कंडिशन अशी होणार आहेत की ते रनिंग कंडिशनमध्ये मध्येच ब्रेक होणार आहेत किंवा त्यांचा परफॉर्मन्स अप टू द मार्क राहणार नाही आणि त्यामुळे काय होणार आहे, व्हेकलमध्येच रस्त्यात ब्रेकडाऊन होणार आहे. सेकंड वन आहे लॅक ऑफ अ ल्युब्रिकेशन. तर आता व्हेकलमध्ये जे ल्युब्रिकेशन सिस्टीम असणार त्या ल्युब्रिकेशनची लेवल जर प्रॉपर नसेल किंवा ल्युब्रिकेशन लीक वगैरे झालं तरी पण काय होऊ शकते, व्हेकलमध्येच ब्रेकडाऊन होऊ शकते. नेक्स्ट वन आहे लॅक ऑफ अटेन्शन टुवर्ड्स द कूलिंग सिस्टीम. आता व्हेकलची जी कूलिंग सिस्टीम असणार आहे त्या कूलिंग सिस्टीममध्ये एखादा पार्ट डॅमेज झाला किंवा कूलंट लिकेज झालं, रेडिएटर लिकेज झाला किंवा होस पाईपमधून लीक गेलं तर काय होणार आहे, एक तिथून सगळं कूलंट काय होणार आहे, पासआउट होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, व्हेकल ओव्हरहीट होणार आहे आणि व्हेकलमध्येच बंद पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. नेक्स्ट आहे निग्लेक्टेड मायनर फॉल्ट. आता व्हेकलमध्ये एखादा मायनर फॉल्ट असेल, म्हणजे काय असेल, स्टार्टिंगला डिफिकल्टी येत असेल हे आपल्याला माहीत आहे तरी पण आपण त्याच कंडिशनमध्ये जर व्हेकल चालवली तर काय होणार आहे, पुढे जाऊन तो पार्ट किंवा ती स्टार्टिंग सिस्टीम पूर्णपणे कोलॅप्स होणार आहे आणि व्हेकलमध्येच ब्रेकडाऊन पडणार आहे. नेक्स्ट आहे ड्यू टू ओव्हरलोडिंग अँड ओव्हर रनिंग ऑफ द व्हेकल. म्हणजे ओव्हरलोडिंग, आता व्हेकलला प्रत्येक काय दिलेलं असते तर लोडिंगची कपॅसिटी दिलेली असते, त्याच्यापेक्षा जर जास्त व्हेकलमध्ये लोड आपण फिलअप केला तर एक कंडिशन अशी येणार आहे की व्हेकल तुमची मध्येच ब्रेकडाऊन होणार किंवा ओव्हर रनिंग ऑफ द व्हेकल काय करून चालणार नाही, आपल्याला ओव्हर रनिंग करून चालणार नाही. जर आपण 2-3 तास व्हेकल चालवली तर साधारणतः अर्धा तासाचा मध्ये गॅप घ्यायला पाहिजे, जेणेकरून काय होईल, व्हेकलचे पार्ट्स असणार आहेत ते कूल डाऊन होईल. जर आपण ओव्हर रनिंग ऑफ द व्हेकल करत असेल तर एक कंडिशन अशी येणार की व्हेकलमध्येच ब्रेकडाऊन होणार आहे. आणि नेक्स्ट आहे ते निग्लियन्स टुवर्ड्स द अनयुज्युअल व्हायब्रेशन्स ऑर साऊंड. आता आपल्याला माहिती आहे की व्हेकलमधून एखादा
वेगळ्या प्रकारचा साऊंड येत आहे किंवा व्हायब्रेशन्स जाणवत आहेत आणि आपण ते जर काय केलं त्याचे निग्लेक्ट केले तर एक कंडिशन अशी होणार की ते व्हायब्रेशन्स आणि साऊंडमुळे एखादा पार्ट डॅमेज होणार आहे आणि व्हेकल तिथं मध्येच रस्त्यात बंद पडणार आहे. तर हे सगळे प्रॉब्लेम्स असू शकतात जेणेकरून व्हेकल तुमची काय होऊ शकते, मध्येच रस्त्यात ब्रेकडाऊन होऊ शकते. तर आता आपण दोन टाईपचे मेंटेनन्स बघितले, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स. तर आता या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे ते आता आपण बघणार आहे. तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मध्ये बघा, इट इज अन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट मेथड ऑफ मेंटेनन्स फॉर द रिडक्शन ऑफ द मेंटेनन्स कॉस्ट अँड टू कीप द व्हेकल इन अ गुड रनिंग कंडिशन. म्हणजे काय असणार आहे, जर प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आपण करत असेल व्हेकलचा तर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली मेंटेनन्स कॉस्ट कमी येणार आहे आणि व्हेकल तुमची नेहमी रनिंग कंडिशनमध्ये राहणार आहे. त्याच्या विरुद्ध काय असणार आहे, ब्रेकडाऊन मेंटेनन्समध्ये इट इज द अटेन्शन प्रोव्हाइडेड वेन द व्हेकल इज स्टॉप्ड ड्यू टू द फॉल्ट क्रिएटेड ड्युरिंग द रनिंग. म्हणजे रनिंग कंडिशनमध्ये जर व्हेकल तुमची मध्ये बंद पडली तर त्या ठिकाणी आपण जो मेंटेनन्स करणार आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, ब्रेकडाऊन मेंटेनन्स. सेकंड वन आहे, इट इज सो रिलायबल दॅट यू कॅन प्रॅक्टिस टू युअर कस्टमर टू रीच सेफली इन टाईम. म्हणजे काय असणार आहे, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जर प्रॉपर असेल तर काय होणार आहे, आपण एका फायनल टाईममध्ये किंवा एका परफेक्ट टाईममध्ये दुसऱ्या डेस्टिनेशनमध्ये पोहोचणार आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे की कोल्हापूरपासून पुण्याला जायला साधारणतः 5 तास लागतात, तर त्या 5 तासामध्ये आपण डायरेक्टली पुण्यामध्ये जाऊ शकतो. म्हणजे जर मी सकाळी 6 वाजता निघालो तर साधारणतः 11 ते 12 वाजेपर्यंत मी पुण्यामध्ये पोहोचणार. ही मला एक गॅरंटी असणे जर आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स प्रॉपर केला असेल तर. आणि फ्रिक्वेंट ब्रेकडाऊन विल लीड टू बॅड इम्प्रेशन ऑन अ बिझनेस, हेन्स इट इज नॉट रिलायबल. आणि जर व्हेकलमध्ये प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असेल, व्हेकल सारखी ब्रेकडाऊन होत असेल, व्हेकल सारखी बंद पडत असेल तर आपण प्रॉमिसिंग टाईम तिथं देऊ शकत नाही. म्हणजे जर मी 6 वाजता कोल्हापुरातून बाहेर पडलो आणि तर मी पुण्याला 11 वाजता पोहोचीन, 12 वाजता पोहोचीन किंवा 2 वाजता पोहोचीन, तर किती वेळा गाडी ब्रेकडाऊन होती ते त्याच्यावर डिपेंड असणार आहे. त्यामुळं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हे प्रॉमिसिंग असणार आहे, ब्रेकडाऊन मेंटेनन्स हे अनप्रॉमिसिंग असणार आहे. नेक्स्ट थर्ड वन आहे, रिक्वायर्ड मॅन पॉवर, मटेरियल, इक्विपमेंट अँड द अवेबिलिटी ऑफ द व्हेकल कॅन बी शेड्युल्ड अँड डाऊन टाईम इज रिड्युसेस. याच्या विरुद्ध ब्रेकडाऊनमध्ये काय असणार आहे, टाईम रिक्वायर्ड फॉर द ब्रेकडाऊन अँड रिपेअर इज मच मोर. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससाठी जो टाईम आपल्याला लागणार आहे तो फार कमी असणार आहे, त्याच्या विरुद्ध ब्रेकडाऊन मेंटेनन्स करण्यासाठी जो आपल्याला टाईम लागणार आहे तो एकदम जास्त असणार आहे. फोर्थ वन आहे, ॲज इट इज डन इन अ वर्कशॉप क्वालिटी ऑफ वर्क इज गुड. इट मस्ट बी डन ऑन द स्पॉट ऑर इन रोड साईड गॅरेज, हेन्स क्वालिटी ऑफ द वर्क इज नॉट सो गुड. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आपण काय करणार आहे तर चांगल्या मोठ्या सर्व्हिस स्टेशनमध्ये करणार आहे, त्यामुळे त्याची क्वालिटी काय असणार आहे, चांगली असणार आहे. तर ब्रेकडाऊन मेंटेनन्स आपण काय करणार आहे, एक तर रस्त्याच्या साईडला करणार आहे किंवा छोट्याशा तिथं जे अवेलेबल गॅरेज असेल त्या ठिकाणी करणार आहे, त्यामुळे क्वालिटी त्याची काय असणार आहे, चांगली नसणार आहे. नेक्स्ट आहे, ऑल रिक्वायर्ड स्पेअर अँड टूल्स आर अवेलेबल. म्हणजे वर्कशॉपमध्ये सगळ्या प्रकारचे टूल्स अँड इक्विपमेंट अवेलेबल असतात. तर ब्रेकडाऊन मेंटेनन्सच्या ठिकाणी काय असणार आहेत, आपल्याला सगळ्या प्रकारचे टूल्स इक्विपमेंट्स अवेलेबल नसणार आहेत. तिथं डुप्लिकेट स्पेअर पार्ट्स पण आपल्या व्हेकलमध्ये घातले जाणार आहेत. नेक्स्ट आहे, लाईफ ऑफ अ व्हेकल इन्क्रीजेस. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जर प्रॉपर आपण करत असेल तर व्हेकलची लाईफ इन्क्रीज होणार आहे. त्याच्या विरुद्ध ब्रेकडाऊन मेंटेनन्स सारखं जर आपण करत असेल तर व्हेकलची लाईफ तिथं डिक्रीज होणार आहे. नेक्स्ट, प्रॉपर मेंटेनन्स रिड्युसेस द रनिंग कॉस्ट. जे काय प्रॉपर मेंटेनन्स जर आपला असेल तर रनिंग कॉस्ट पण काय होणार आहे, आपली रिड्यूस होणार आहे. ब्रेकडाऊन मेंटेनन्समध्ये रनिंग कॉस्ट तिथं इन्क्रीज होणार आहे. नेक्स्ट आहे, इट इन्क्रीजेस सेफ्टी ऑफ अ ड्रायव्हर अँड पॅसेंजर. आपण बघितलंच ड्रायव्हर आणि पॅसेंजरची सेफ्टी कधी इन्क्रीज होणार, जर आपण व्हेकलचा प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करत असेल. ब्रेकडाऊन मेंटेनन्समध्ये काय होणार आहे तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असणार आहे, त्यामुळं ब्रेकडाऊन मेंटेनन्स हे ड्रायव्हर असेल किंवा पॅसेंजर असेल किंवा रोड युजरसाठी सेफ नसणार आहे. नेक्स्ट, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये आपण काय चेक करणार तर ऑइल चेंज असेल, चासिस ल्युब्रिकेशन असेल, इंजिन ट्यूनअप असेल, टायर सर्व्हिस असेल, हे सगळे जे मेंटेनन्स असणार ते आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये करणार आहे. आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्समध्ये काय आपण बघितलं तर आत्ताच पंक्चर असेल, इलेक्ट्रिकल फॉल्ट असेल, स्टार्टिंग डिफिकल्टीज असेल, ब्रेकेज असेल किंवा ॲक्सिडेंट असेल, तर हे सगळे पार्ट्स आपण ब्रेकडाऊन मेंटेनन्समध्ये करणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजे काय ते स्टडी केलं आणि दोघांमध्ये काय डिफरन्स असणार आहे तो आपण स्टडी केला.